माझ्या बाळांनी वळीनो काल आपण इलेक्ट्रोस्टॅटिक चालू केलं होतं. आपला पट्टा चालू झाला की तुमचं सगळं बंद करायचं आणि आपल्याकडे बघायचं. ओके, आपल्याकडे म्हणजे बोर्डाकडे. आता इथं बघा, द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपल्याला कुठं काढायचं आहे. आपण गॉस लॉ बघितला, गॉस सगळं झालं आपलं. काल 2 ऍप्लिकेशन्स बघितले. एक ऍप्लिकेशन बघितलं होतं स्फिअरचं, दुसरं कशाचं बघितलं होतं लॉंग इनफायनाइट वायर. आता जे आपल्याला बघायचं आहे द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कोणाची, ड्यू टू इनफायनाइट प्लेन शीट. एक इनफायनाइट प्लेन शीट हे म्हणून वाकडं 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 दाखवलंय. हे वाकडं वाकडं दाखवलंय. का दाखवलंय? अंगात मस्ती नाही. हे काय आहे? हे इनफायनाइट दाखवलंय आपण. मग याच्या या साईडला आणि या साईडला काय आहे? जीएसच्या प्रतीक नाही. गॉसियन सरफेस. काय आहे? गॉसियन सरफेस. कोणाकडे पेज आहे का? खराब पेज किंवा पेज फाडून देऊ नका. जर पिशवीत बॅगेत असेल तर झटकन द्या. आता या ठिकाणी म्हणजे याला इमॅजिनेशन कसं करता येईल थोडं सांगतो. आता समजा आपण हे असं बघूया, इनफायनाइट हे प्लेन शीट आहे, हे लॉंग प्लेन शीट आहे असं इनफायनाइट. ओके, तर याला काय करायचं आपल्याला? इमॅजिनरी एक सिलेंडर कन्सिडर करायचा आहे. एक पॉइंट पी कन्सिडर करायचा आहे. इथं पण पॉझिटिव्ह चार्ज आहे, याच्यावर पण काय आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहे. इकडं पण काय आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहे. दोन्हीकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे. आपल्याला इथं असं प्लेन शीट आहे असं समजू आपण. या साईडला पण आहे, या साईडला पण आहे. ओके, पॉइंट पी इथं घेतलाय. पॉइंट पी घेतले कुठे घेतलाय? इथं. याचा एरिया वेक्टर इकडे आहे, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. याच्यात इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डायरेक्शन ही आहे. इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे. इथं काय आहे? एरिया वेक्टर डीएस. परत इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डायरेक्शन असं आहे. आता थोडं नीट लक्ष द्या. इकडं पॉझिटिव्ह आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी पी डॅश. डीएस घेतलं स्मॉल एरिया त्याचा आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं डायरेक्शन एक आहे. अँगल किती येणार त्या ठिकाणी? अँगल येणार थीटा बरोबर 0. इकडं या साईडला सुद्धा इथं परत इथे एक ठेवूया. इथं ठेवलं, इथं डीएस आहे. परत इथं काय येणार आहे? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. दोघांची डायरेक्शन एक आहे. थीटा किती आला? 0. ओके, आता नीट लक्ष द्या. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डायरेक्शन अशी आहे. इथं डीएस आहे, पण डीएस जर याच्यावर घेतला तर एरिया वेक्टर वर गेला आणि हे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी हे असं झालं. ओके, म्हणजे परपेंडिक्युलर झालं. परपेंडिक्युलर म्हणजे काय येणार आहे? अँगल 90 म्हणजे cos 90 0. इथं इलेक्ट्रिक फील्ड 0, इथं 0. या ठिकाणी सुद्धा काय येणार आहे? 0. म्हणजे काय? हे इथं 0 आलं. परत सेम कुठं 0 असणार आहे? या सिच्युएशनला सुद्धा, या फील्डला सुद्धा काय असणार आहे? 0 येणार आहे. म्हणजे कसं? थोडं इकडं लक्ष द्या. इथं मी काय केलं? या डीएस ला या ठिकाणी पकडलं, याला असं एरिया. ओके, हे झाला एरिया वेक्टर. हे झालं 90 म्हणजे 90 cos 90 थीटा 90 झाला. म्हणजे इथं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डायरेक्शन कशी आहे? या दिशेला आहे. हे ई म्हणजे इथं फ्लक्स किती आहे? 0. इथे फ्लक्स 0. हे बरं इथं असेल तर हे खाली येईल ना. हे एवढा डीएस घेतला, हे एवढा डीएस घेतला. ओके, हे असं आहे. तर इकडं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी मावशी सापडले दिले बघ. अगं पालक नाही, चायनामध्ये असे आज्यात टाकते तोंडात आणि तुम्ही राव इकडं या साईडला येऊया आपण. आता या ठिकाणी बघूयात आपण. इथं एक डीएस कन्सिडर केला. याचा डीएस हे बरं इथं किती येतं? 90. म्हणजे काय? इथं अरे ते सोलून आता इथं जर हे चायनात निघालं असतं तर त्याने असं पटकन अप सायलेंट काय विषयच नव्हता, त्याला पण कळलं नसतं. आणि तुम्ही आपल्याकडे ते बस मध्ये पण एक दिवशी तसं झालं. असं आलं की मॅडम टंक बरोबर एवढं मोठं खट्टा मिठा तुम्ही त्याला सहज पिशवीत घालून घेऊ शकता. चलो ठीक आहे, इकडे येऊ आपण. आयुष्यात पाल बघितली नाही काय? इथं बघा. आता या ठिकाणी बघा, हे जे आहे
इथं आपल्याला या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. इथं काय काढायचं आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आता या ठिकाणी ह्या दोघांचं एडिशन घ्यावं लागेल. मग याचा जो आहे तो सरफेस चार्ज डेन्सिटी क्यू अपॉन ए आलं. सिग्मा बरोबर क्यू अपॉन ए म्हणजे क्यू बरोबर सिग्मा ए. ओके. आता इथं जर बघितलं तर आपल्याला इथं गॉस लॉ, बाय गॉस लॉ फाय ची व्हॅल्यू किती आहे, फ्लक्स किती आहे, फ्लक्स बरोबर क्यू अपॉन एप्सिलॉन 0. दिस इज इक्वेशन नंबर 1. परत नो तेच परत प्लस पट्टा टप्पा कुठलं, डी फाय बरोबर ई बार डॉट डीएस बार. कुठं काढायचं आहे, पॉइंट पी ला काढायचं आहे. काय काढायचं आहे, डी फाय फ्लक्स काढायचा आहे. कुणामुळं, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी मुळे. कुठं आहे, इनफायनाइट प्लेन शीट वर आहे. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कुठं आहे, या डायरेक्शनला. डीएस पण त्या डायरेक्शनला. म्हणजे काय, डी फाय बरोबर ई डीएस कॉस थिटा. बरं या दोघांमध्ये अँगल काय आहे, थिटा बरोबर 0 म्हणजे कॉस 0 1. ही व्हॅल्यू इथं टाकली तर डी फाय बरोबर आपल्याला काय आलं, ई डीएस. सिम्पली काय आलं, ई डीएस. बट आय वॉन्ट, आपल्याला हवं आहे की इथं टोटल प्लेन शीटचं आपल्याला कम्प्लीट डीएसचं तर किती आहे या सिलेंडरवर, तर ते काढायचं झालं तर इथं काढूया आपण टोटल फ्लक्स. ओके. सो फाय बरोबर इंटिग्रेशन ऑफ पी च्या ठिकाणी डी फाय, हे पी च्या ठिकाणी आलं. दुसरा पी डॅश च्या ठिकाणी आला ना रे. इथं जेवढा आहे तेच या साईडला आहे, इथं जेवढा आहे तेच या साईडला सुद्धा आहे आपल्याला. म्हणजे त्याच्या ठिकाणी किती आला, डी फाय. मग आपल्याला त्या दोघांच्या ठिकाणी फाय बरोबर इंटिग्रेशन, एक क्लोज द पाथ घेऊया की आपण, ई डीएस प्लस ई डीएस. दोघांचं ई डीएस सेम आहे म्हणून असं लिहू का, कसं, टू इंटिग्रेशन ऑफ ई डीएस. ई ला बाहेर काढलं आपण, ई ला बाहेर काढलं. सो फाय बरोबर 2e इंटिग्रेशन ऑफ डीएस. सो इथं परत एकदा काल पण आपण वेगळे पेन वापरले होते. इंटिग्रेशन ऑफ डीएस बरोबर काय घेतलं होतं, ए. काल त्याच्या आधी मध्ये घेतलं होतं 4 पाय आर स्क्वेअर. 2 नंबर मध्ये घेतलं होतं 2 पाय आर एल. आणि इथं काय घेतलंय, ए. इथे ही व्हॅल्यू टाकू तर फाय बरोबर 2ae इक्वेशन नंबर 2. चलो इक्वेशन 1 आणि 2 ला कंपेअर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय सांगता येईल आपल्याला, 2ea बरोबर q अपॉन एप्सिलॉन 0. therefore e इक्वल टू q अपॉन a. ह्या 2a ला खाली पाठवलं, चलो 2a एप्सिलॉन 0. बट वी नो, काय नो, q इथं सिग्मा a काय आहे, सिग्मा ए. सिग्माला हे 6 ला असं आडवं पाडायचं आणि ए डिवाइड बाय 2a एप्सिलॉन 0, नाहीतर 2a म्हणायचं नाही. इथं हे ए काय झालं, डिस्कॅम. ओके. सो देअरफॉर ई बरोबर सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन 0. सो दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट इनफायनाइट प्लेन शीट. या